स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1चा 21वा पाठ कामांत व्यस्त आपली अंतरेंद्रिय याचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे. तर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीभोवती कधीही गर्दी करू नये. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या भोवती मोकळी हवा असणे गरजेचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आली असेल आणि लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली असेल तर सर्वात आधी माणसांची ती गर्दी कमी करावी. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी शिंपडावे आणि तरीही त्याला शुद्ध न आल्यास लगेच वैद्यकीय मदत घ्यावी. जरा डोके चालवा. भरभर जेवताना जोराचा उसका का लागतो? तर अन्ननलिका व श्वसन नलिका या दोन्ही नलिकांची सुरुवातीची टोके घशात एकमेकांच्या अगदी जवळ असतात. आपण जेव्हा अन्न गिळतो तेव्हा आपली श्वसन नलिका बंद राहते आणि आपण गिळलेले अन्न अन्ननलिकेत जाते. जेव्हा आपण घाईघाईने जेवत असतो तेव्हा आपण गिळलेले अन्न चुकून श्वसन नलिकेत जाते. हे श्वसन नलिकेत गेलेले अन्न त्वरित श्वसन नलिकेतून बाहेर फेकले जाते. तेव्हा आपल्याला भरभर जेवताना ठसका लागतो. श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते? तर श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसन इंद्रियांच्या आतल्या स्तरावरती चिकट बुळबुळीत श्लेष्मा असतात. हवेतील कण त्यावर चिटकून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा प्रकारे श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते. खाली रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा. टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो. ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो. जठर हे टिंबटिंब सारखे इंद्रिय असते. तर जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते. जोड्या लावा. इथे अगट आणि बगट मी उत्तरं तुम्हाला आधीच जोडून दिलेली आहेत. फुफ्फुसे श्वसन संस्था, जठर पचन संस्था, हृदय रक्ताभिसरण आणि मेंदू म्हणजे चेतासंस्था. थोडक्यात उत्तरे लिहा. शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा. शरीरात कार्य करणाऱ्या संस्था पुढील प्रमाणे आहेत. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, तसेच पचन संस्था, श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था यामध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था, शरीराला आकार आणि आधार देणारी आणि महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था, तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था इत्यादी. फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते? तर फुफ्फुसांमध्ये बाहेरील हवा पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवती असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून तो शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. त्याच वेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशामधील हवेत मिसळतो. उच्छवासावेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते. लाळ हा द्राव पाचकरस का आहे? तर टायलिन नावाचा पाचक रस हा लाळेमध्ये असतो. या रसामुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर हे ग्लुकोजमध्ये केले जाते. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. म्हणून लाळ हा द्राव पाचक रस आहे. कशाला म्हणतात ते कंसातून शोधून लिहा. रक्ताभिसरण, श्वसननलिका, श्वासपटल याच्या वरखाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो. श्वासपटल. शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया रक्ताभिसरण. नाकातून आलेली हवा या नळीत येते. श्वसन नलिका. उपक्रम. वर्गामध्ये गट करून इंद्रिय आणि त्यांची कार्य यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा लिहा. मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ लवकरात लवकर आणि वेळेवरती पाहता येतील. आणि तसेच पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.